नमस्कार, मी सरपंच संदीप देशमुख, निमोन. MSCBचा किती भोंगळ कारभार असतो तुम्हाला मी आज दाखवतो. कारण की आता मी निमोन सबस्टेशनमध्ये उभा आहे आणि थोड्या वेळापूर्वी मी आमच्या एका इथलं जे MSCBचे जे आहेत शिंदे, त्यांना फोन केला होता. म्हटलं साहेब लाईट नाही आहे. बाई माणसाची भाषा एवढी ऑरगंट होती, म्हणजे मला माहीत नाही याच्या आधी अधिकारी येऊन गेले, पण ही बोलण्याची भाषा नाही. मी त्यांना म्हटलं सर 7 ते 9 मध्ये लाईट जाते, तुम्ही याच्यावर काहीतरी सोल्युशन करा. शेतकऱ्यांना दूध काढायचे असतात, काहीतरी प्रॉब्लेम येतो. त्याचं म्हणणं होतं की बाबा निमोन गावचे जे शेतकरी आहेत किंवा हे चोरून लाईटी वापरतात, शेगड्या वापरतात, म्हणून लाईट जाते, लोड येतो आणि लाईट घालवावी लागते. इथं आल्यानंतर हे ऑपरेटर बसलेले चकोर यांनी मला सांगितलं की म्हणे लोड शेडिंग चालू आहे. म्हणजे एक्झॅक्टली उत्तर कोणाकडेच नाही आहे. ठीक आहे, की कोणी कुठून लाईट जाते कोणालाच माहीत नाही आहे. बरं, हे ऑपरेटर जे आहेत, ऑपरेटर आउटसोर्सिंग आहेत, हे काय परमनंट कर्मचारी नाही आहेत. यांच्याविषयी आमचं काही दुमत नाही आहे. पण रेकॉर्डला आज त्यांनी जो प्रश्न केला की चोऱ्या होतात, तर त्यांना चोऱ्या इथं दाखवतो. हे बघा ही शेगडी, MSCBच्या ऑफिसमध्ये या शेगड्या वापरायचं काम यांचं. ठीक आहे, आणि चोऱ्या शेतकरी करतात ही सांगायची परिभाषा त्यांची. तर मी नागरिकांना सांगतो की साहेब तुम्ही जरा तुमच्या MSCBचे ऑफिस चेक करा. इथे तक्रार बुक उपलब्ध नाही आहे. उद्या या ऑफिसमध्ये आम्ही 1-2 दिवसामध्ये मोर्चाचं नियोजन करू. मी निमोन गावातल्या आणि पंचक्रोशीतल्या सर्व नागरिकांना विनंती करतो की या सबस्टेशननी बसवलेले जेवढे डिजिटल मीटर्स आहेत, हे डिजिटल मीटर काढून फेका. कारण की त्या डिजिटल मीटरवर कुठल्या बेबान बिलं येत आहेत. ठीक आहे, यांनी न सांगता आपल्याला चोरी छुपे चुपचापमध्ये आपल्या प्रत्येक नागरिकाच्या घरातलं जे मीटर होतं ते जुने मीटर काढून घेतले आणि यांनी त्या ठिकाणी त्या रिचार्जचे मीटर लावलेले आहेत. तर माझी सर्व नागरिकांना विनंती, निमोन आणि परिसरातल्या सर्व 5 गावातल्या जनतेला विनंती आहे की आपल्या घरात जर तो डिजिटल मीटर यांनी लावलेला असेल तर तो तत्काळ काढून फेका. यांना जाब विचारल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. कारण की लोड शेडिंगचा कुठलाही अनधिकृत त्यांनी अधिकृत केलेला कुठलाही त्यांनी लोड शेडिंगचा टाइम टेबल जाहीर केलेला नाही आहे, तरी लाईट घालवत आहेत. म्हणजे लोकांची दूध काढायच्या वेळी यांनी लाईटी बंद करायच्या, नंतर सांगायचे की चोऱ्या केल्या जातात आणि चोऱ्या इथं होतात. आता मला हे बघायचं आहे का MSCBचे अधिकारी किती तत्पर आहेत. चोऱ्या त्यांच्या इथे आहेत, आता ते कोणावर कारवाई करणार. त्यांनी जर कारवाई नाही केली तर आम्हाला कारवाई करायला लागणार आणि आम्ही ती करणार. तक्रार बुक विचारलं मी ऑपरेटरला, तर ऑपरेटरकडे आता कुठलंही तक्रार बुक नाही आहे. तर ग्रामपंचायत निमोन म्हणून आम्ही उद्या यांच्यावर FIR दाखल करणार, काय हे चोऱ्या करतायत म्हणून. ठीक आहे, एवढं बोलतो आणि सर्व नागरिकांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या घरामध्ये जर यांनी MSCBचं डिजिटल मीटर रिचार्ज सिस्टमचं लावलं असेल तर प्रत्येक नागरिकांनी काढून फेका. हे काय करतात हे आपणही बघूया. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.